महाराष्ट्रात पुढे वर्षानुवर्ष चर्चा होईल अशी एक निवडणूक पार पडते। त्या निवडणुकीचा अर्धा निकाल हा मतदानाच्या आधीच लागलाय, तर अर्धा निकाल हा मतदानानंतर लागणार आहे। तेही मतदान करण्याची गरज पडली नसती, मात्र पिक्चरमध्ये घडू शकतं असंच काहीतरी घडलं आणि निवडणूक लागली। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर ग्रामपंचायत अनगर नगरपंचायतीची पहिल्यांदाच निवडणूक होते। त्याआधी ती ग्रामपंचायत होती। अनगर हे माजी आमदार राजन पाटलांचं गाव। या राजन पाटलांनी काही वर्षांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला। त्याच अनगरमध्ये मतदानाआधीच भाजपचे 17 पैकी 17 नगरसेवक हे निवडून आले आहेत। अर्थात ते सर्वच राजन पाटलांची माणसं आहेत। त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे 17 पैकी 17 उमेदवार निवडून येणं हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडत असल्याचं पाहायला मिळतंय, असा दावाच राजन पाटील यांच्या गटाने केलाय। त्यामुळे मतदानाआधीच भाजपचे 17 नगरसेवक निवडून आले असून एक नगरपंचायतीवरही सत्ता आली आहे असंच आपण म्हणू शकतो, ज्याची महाराष्ट्रात चर्चा देखील होते। अनगरमध्ये राजन पाटलांचे 17 पैकी 17 नगरसेवक बिनविरोध निवडून आले असले तरी नगराध्यक्ष पदासाठी मात्र निवडणूक होणार अशी शक्यता आहे। राजन पाटलांच्या सुनबाई प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांना भाजपने तिथे उमेदवार केले। त्यांच्या विरोधात अनगरमध्ये एकही अर्ज आला नव्हता। 4-5 दिवस कुठलाही अर्ज दाखल झाला नाही, त्यामुळे नगराध्यक्ष पदाची निवडणूकही बिनविरोध होते का अशी चर्चा होती। मात्र शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने तिथे सर्वांना धक्का देत उमेदवार उभा केला। उज्ज्वला थिट्टे यांनी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक अर्ज दाखल केलाय। उज्ज्वला थिट्टे यांनी आरोप केलाय की उमेदवारी अर्ज भरता येऊ नये यासाठी राजन पाटलांनी प्रयत्न केले, माणसंही पाठवली। त्यामुळे शेवटच्या दिवशी पहाटे 5 वाजता त्यांनी पोलीस बंदोबस्तात कार्यालयात जाऊन अर्ज भरला। त्यामुळे नगरसेवक जरी बिनविरोध निवडून आले असले तरी नगराध्यक्ष पदासाठी मात्र निवडणूक होण्याची शक्यता आहे। नगरसेवक विजय झाल्यानंतर राजन पाटील गटाने काय म्हटलंय पहा। आज आम्ही भारतातील इतिहासातील पहिलीच निवडणूक ही बिनविरोध पार पडली आणि मला अभिमान वाटतो माझ्या गावाचा की गावानं सुद्धा आदरणीय राजनजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, त्यांना भरघोस पाठिंबा दिला। त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचं, सर्व माझ्या तरुणांचं अगदी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। आणि पुन्हा एकदा 17 पैकी 17 भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व नगरसेवक हे बिनविरोध झाल्याबद्दल मी त्यांचं सुद्धा अगदी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। आणि भारत देशातली पहिलीच निवडणूक होती आणि त्याचा मान माझ्या अनगर गावाला, अनगर नगर पंचायतला मिळाला। त्याबद्दल पुन्हा अनगर नगर परिषदेतील सर्व आमच्या मतदार बंधू भगिनींना, माझ्या तरुण सहकाऱ्यांना मी अगदी मनापासून त्यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी धन्यवाद देतो। मी गेली 3 ते 4 दिवस झालं प्रयत्न करत होते। अनगर नगर पंचायत येथे नगराध्यक्ष पदासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल करायचा होता, मी त्यासाठी इच्छुक होते। पण गेली 4 दिवस झालं मला ते उमेदवारी अर्ज दाखल करता येत नव्हता, कारण रस्त्याने सगळे ट्रॅक्टर्स, वेगवेगळ्या गाड्या, वेगवेगळ्या रस्त्याने माणसं काही उभा केलेली होती, त्यामुळे आम्ही तिथे जाऊ शकत नव्हतो। आणि पोलीस संरक्षण 2-3 मी मागत होते तर मला पोलीस संरक्षण दिलं जात नव्हतं। मी कालही प्रयत्न केला तर एक 10 ते 15 गाड्या माझ्या मागं परत पाठलाग करत आल्या। त्यामुळं काल मी मोहोळ पोलीस स्टेशन येथे खूप त्यांना विनवणी केल्यानंतर आज PI सर हेमंत शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भरपूर मला सहकार्य केलं। त्याबद्दल हेमंत शेंडगे सर तुमचे खूप खूप मी आभारी आहे की त्यांनी पोलीस संरक्षणाचा ताफा आम्हाला दिला आणि आम्ही सुरक्षितरित्या तिथं गेलो। तिथे आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आणि तिथून आम्ही व्यवस्थित शेंडगे सरांच्या नेतृत्वाखाली आम्हाला व्यवस्थित इथं पोहोच केली। त्यांचं असं मत आहे, म्हणजे राजन पाटलांचं असं मत आहे की बाबा त्यांनी नगरसेवक पदासाठी जर का विचारणा केली असती आम्हाला तर आम्ही बिनविरोधपणे त्यांना निवडून दिलं असतं। मात्र हा सगळा पब्लिसिटी स्टंट जो आहे तो त्यांनी केलेला आहे, अशा पद्धतीचं त्यांनी उत्तर दिलेलं आहे। पब्लिसिटी स्टंटचं काय, तसं त्या मानानं जर पाहिलं तर माझा प्रभाग 4 नंबर जरी म्हणलं तर तो अनुसूचित जातीसाठी पडलेला होता, मग मी तिथून नगरसेवक कसे होणार होते। आणि दुसऱ्या त्या वॉर्डमधून जर मी भरायचं म्हटलं माझ्या वॉर्डमधून तर मला सूचक आणि अनुमोदक कुणीही नव्हते। नगरसेवकासाठी 2ची गरज असते। माझा मुलगा एकटाच सूचक आहे, नगराध्यक्ष पदासाठीच्याच इच्छुक मी होते, नगरसेवकासाठी नव्हतेच। त्यांचं असं म्हणणं आहे तुमची जर इच्छा असती तर गावातलं कोणीही माघार घेतली असते आणि आम्ही त्यांना पाठिंबा देऊन त्यांना मग त्यांनाच म्हणणं तसं आहे तर त्यांनी प्रत्येकाला मुलगी सून वगैरे म्हणतात ना, तर मलाही मुलगी मानून स्वतःच्या सुनेचं घेतलं असतं त्यांनी अर्ज माघार आणि मला द्यायचं होतं नगराध्यक्षपद। नगरसेवक का, मी पण पाटलाचे होते ना, मला नगराध्यक्षपद द्यायचं होतं त्यांनी मुलगी समजून। त्यांचं असं म्हणणं की गावात कुठलीही दहशत नाहीये, लोकशाही पद्धतीने सगळा गावचा कारभार चालतो। त्यांचं तसं म्हणणं आहे
तर आता ते गेली 2 वर्ष झालं, ते काय काय आहे ते तुम्हाला माहिती आहे, तर ते सांगणं काय उचितच नाही ना. तर आता तुम्ही खरं तर अर्ज दाखल केलेला आहात, एवढ्या सुरक्षेच्या यंत्रणामध्ये जाऊन तुम्ही अर्ज दाखल केला, म्हणजे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया एवढी मोठी, पुढं अर्ज हा टिकेल का, एक पहिला प्रश्न. आणि दुसरा, टिकल्यानंतर निवडणुकीनंतर प्रचार कसा करणार आहात, गावात अशा सुरक्षा यंत्रणेमध्ये जाऊन प्रचार करणार सगळा? तसं सुरक्षा यंत्रणा परत मला प्रचाराच्या वेळेस मिळेल की नाही ते आता मी सांगू शकत नाही, पण बघते, मी प्रयत्न करते आता माझ्या परीने मला कसा प्रचार करता येईल. तर त्यांचं असं मत आहे की 2पेक्षा तिसरं मत सुद्धा आपल्याला पडणार नाही, केवळ निवडणूक लादण्याचा हा प्रकार आहे. आणि त्यांनी उमेश पाटील असतील किंवा अजित पवार यांच्यावरती ठपका ठेवलेला आहे की यांना या गावामध्ये दंगल घडवायची किंवा गुन्हे घडवायचे, म्हणून अशा पद्धतीने ही निवडणूक लादली आमच्यावरती तुमच्या माध्यमातून. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे उमेशदादा पाटील यांच्याकडे मी 5 ते 6 दिवसापूर्वी मागणी केली की मी तुमच्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज मागू इच्छिते. मग ते म्हणले ठीक आहे, आम्ही देतो. मग त्यांना तो पक्ष, एकतर ते म्हणतात की शिस्तीचा पक्ष नाही आहे. आता ज्या शिस्तीचा पक्ष आहे तिथं गेले, मग त्यांची शिस्त कशी होती की एका विधवा महिलेला 4 ते 5 दिवस झालं ते अर्ज भरू देत नव्हते. आणि मग गुंडगिरी कुठं आहे, दंगलशाही कुठं आहे, ते मी बोलणं उचित नाही, ते खूप मोठे व्यक्ती आहेत. आता तुमचे ठीक आहे, तुम्ही फॉर्म भरला, तुमचा अर्ज समजा वैध झाला, तर प्रचारामध्ये तुम्ही काय मुद्दे मांडणार त्या अनगरच्या लोकांसमोर, काय तुम्ही मुख्य उद्दिष्ट त्या लोकांना सांगणार, काय म्हणून मतं मांडणार? सर्वप्रथम तर मी महिलांबाबत बोलणार, कारण महिलांबाबत होत असतात अन्याय, अत्याचार. काही महिला उघडपणे बोलून दाखवतात, काही महिला बोलून दाखवू शकत नाहीत, त्या आतल्या आतमध्ये कुचल्या जातात. पण काही मी असा प्रयत्न करेन की महिलांना उघडपणे बोलता यावं. आणि दुसरं झालं तर माझा भरपूर तिथे शेतकरी वर्ग आहे, शेतकरी यांच्या मी खूप समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन. आणि शिक्षणाच्या बाबतीत जसं माझ्या मुलाचं जरा थोडंफार झालेलं आहे, तसं इतर मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत काय होऊ नये ही दक्षता मी घेईन. तुम्ही महिलांचा विषय म्हणला, तुम्हाला त्या ठिकाणी अनगरच्या महिला ज्या आहेत त्या फुलं देण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांचं मत असं होतं की अनगरमध्ये महिला असुरक्षित आहेत, त्यांनी तुम्हाला फुलं देण्याचा पण प्रयत्न केला आहे. काय मग काय त्या महिलांनी मला फुलं देण्याचा प्रयत्न केला, मी त्यांचा खूप आदर करते, पण ताई थोडीशी मी तुमची माफी मागते, कारण आम्हाला जरा थोडीशी विनंती केली गेली होती की थांबायचं नाही मॅडम, पटकन आपण जायचं पुढं, असा आम्हाला आदेश होता. त्यामुळे आम्ही त्यांचा स्वीकार करू शकलो नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. पण अर्ज टिकेल असं वाटतंय तुम्हाला आता या क्षणाला? आता आपण तर बघा, कायदेशीररित्या प्रत्येक जे प्रक्रिया होती ती तर मी पूर्ण केलेली आहे. आता त्याच्यामध्ये जर काय गहाळ वगैरे झालं, काय चूक तर होईल असं आम्ही केलेलंच नाही आहे. आता ते व्यवस्थित केलं, बघ आता निवडणूक अधिकारी ठरवतील ते. धन्यवाद. आता उज्ज्वला थिट्टेंचा अर्ज बाद केला जातो की वैध ठरतो, त्यावर पुढे निवडणुकीत किती रंगत येते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण ज्या अनगरमध्ये आणि मोहोळ तालुक्यात राजन पाटलांचं वर्चस्व आहे, तिथे एकीकडे 17 नगरसेवक बिनविरोध आलेत, तिथे मात्र नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होते, असं चित्र महाराष्ट्रात पहिल्यांदाच पाहायला मिळतंय. दुसरीकडे सत्तेतल्या पक्षाकडून निवडणूक लढणाऱ्या महिलेने सत्तेतल्याच पक्षात असलेल्या नेत्यावर असे आरोप केल्याने त्याची देखील राज्यात चर्चा होते. एकूणच अनगर नगरपंचायतीची निवडणूक याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा.